अमित शहांविरोधात काँग्रेस आक्रमक. पुण्यातील उत्सव चौक आणि सातारा रोडवर काँग्रेस करणार आंदोलन. दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस करणार आंदोलन. युवक काँग्रेसच्या 4 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर. शहांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित राहणार. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीच्या मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल. कोणतीही परवानगी न घेता निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. भाजपच्या 7 तर MIMच्या 16 नगरसेवकांचा समावेश. बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि इतर कारणांवरून नोटीस. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एकाचा मृत्यू. नांदूर नाका माडसांगवी रस्त्यावर दुचाकीचा अपघात. तर जेल रोडवरील पवारवाडी इथं खड्ड्यात चुकवताना तोल गेल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88.49% पाणीसाठा. 7 धरणात 12.80 लाख दशलक्ष लिटर पाणी. जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ. नाशिक जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानं प्रशासनाची घोषणा. पर्यटन स्थळांवर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंदी. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाचा पुन्हा दणका. जामिनावरील स्थगिती उठवण्यास नकार. म्हात्रेचा जेलमधील मुक्काम वाढला. 6 ऑगस्टला पुढची सुनावणी. पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ शेअर. आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांना माफ केलं. सोबत या, आपण मिळून देशाला पुढे घेऊन जाऊ. पंतप्रधान मोदींची युवकांना साद. शिवीगाळ करणं अपराध असेल तर भाजपच्या IT सेलवर आणि भाजप खासदारांवर गुन्हा दाखल होणार का? अभिजित दिपकेंचा सरकारला सवाल. पेपर सेट करणाऱ्या 3 शिक्षकांनीच फोडला नीटचा पेपर. CBIच्या आरोपपत्रात नीट पेपर फुटीचा उलगडा. PV कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांच्यावर पेपर फुटीचा आरोप. हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात. नवीन दर आजपासून तात्काळ लागू. तर घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थे. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या भालाफेकपटूंची दमदार कामगिरी. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक. तर यशवीर सिंगनं अखेरच्या प्रयत्नात शानदार कामगिरी करत पटकावलं कांस्य पदक. इस्रायल आणि हमास यांच्यात ऐतिहासिक शांतता करार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. मात्र दोन्ही देशांकडून अद्याप याला कोणताही दुजोरा नाही.